नमस्कार, मी कोमल पवार आणि आपण पाहत आहात सातारा न्यूज. सातारा न्यूजच्या आजच्या विशेष भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या विशेष भागामध्ये आपण पाहणार आहोत वाई मतदारसंघाबाबत. उदयनराजे निवडून आले की मी राज्यसभेच्या निवडणुकीत जून महिन्यात नितीन पाटील यांना खासदार करणारच असे म्हणणारे अजित पवार यांनी राज्यसभेसाठी पत्नी सुनेत्रा यांना संधी देऊन साताराला डावलल्याची भावना जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. परंतु काल झालेल्या कोर कमिटीच्या मीटिंग मध्ये वाई तालुक्याला मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. काहीही झालं तरी उदयनराजे निवडून आले पाहिजेत, आपण तसा शब्द दिलेला आहे. उदयनराजे निवडून आले की मी राज्यसभेच्या निवडणुकीत जून महिन्यात नितीन पाटील यांना खासदार करणारच, नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही असं ठणकावून वाईच्या सभेमध्ये सांगणारे अजित पवार यांनी राज्यसभेसाठी पत्नी सुनेत्रा यांना संधी देऊन साताऱ्याला डावलल्याची भावना जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठा विरोध होता, कारण त्यांचे राजकारण अडचणीत येणार होते. येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची मागणी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती. यासाठी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या उमेदवारीची शिफारस करण्यात आली होती. मात्र अजित पवारांनी कार्यकर्त्यांना समजावले, उदयनराजेंनाच उमेदवारी देण्यात येणार आहे, सर्वांनी त्यांचंच काम करायचं आहे. काहीही झालं तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होता कामा नये असा दम सर्वांना दिला होता. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं कार्यकर्त्यांचा आजही समज आहे. सातारा जिल्हा बँकेसह सातारा जिल्हा परिषद, जिल्हा खरेदी विक्री संघ, अनेक स्थानिक स्वराज्य व छोट्या मोठ्या सहकारी संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. साताऱ्याचे राजकारण गटतटावर चालते. त्याप्रमाणे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घारगे अशा अनेक दिग्गजांना बरोबर घेऊन सर्व संस्थांवर आपला वर्चस्व राहील असे प्रयत्न केले आहेत. मागील 25 वर्षात अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम शरद पवार आणि अजित पवार यांनी केलं. पक्षात झालेल्या फुटीमुळे कार्यकर्तेही विभागले गेले आहेत. याचा बरोबर फायदा भाजपने उचलला. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उपयोग करून घेतला. वाई विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मकरंद पाटील व नितीन पाटील यांना कामाला लावले आणि काही झाले तरी या मतदारसंघातून शशिकांत शिंदेंना मोठे मताधिक्य मिळणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे फक्त 6,500 मताधिक्य शशिकांत शिंदेंना मिळू शकले आणि ते उदयनराजे सहज तोडू शकले. त्यामुळे त्यांचा विजय हा सुकर झाला. सातारा जिल्ह्यात माजी खासदार लक्ष्मणराव पाटील म्हणजेच आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांचा मोठा प्रभावी गट आहे. दररोज सकाळी जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते पाटील बंधूंच्या घरी भेटीसाठी येतात. उदयनराजेंना मतदान करण्यासाठी मतदारसंघातील व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मतदारांची समजूत घालता घालता आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांना घाम फुटला. किसनवीर कारखान्याला राज्य सरकारच्या थक हमीतून मिळणारी मदत आणि नितीन पाटील यांना मिळणारी खासदारकी यामुळे पाटील बंधूंच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांचंच काम केलं. उमेदवारीसाठी बोलावणे येईल या आशेवर नितीन पाटील होते, तर आमदार मकरंद पाटील मुंबई येथे ठाण मांडून बसले होते. या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित बांधण्याचं काम या दोन बंधूंनी केलं आहे. मात्र पक्षफुटीपासून कार्यकर्त्यांना ताकद देण्याची कोणतीच भूमिका अजित पवार यांनी घेतली नसल्याचं दिसून आलं आहे. त्यांनी पक्ष संघटनेकडे विशेष असे लक्षही दिले नाही आणि त्याचा तोटा कार्यकर्त्यांना होतो आहे. समोर भाजपचे पक्षवाढीचे आव्हान, शरद पवारही गट वाढवण्याच्या आक्रमक भूमिकेत असताना कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या भूमिकेबाबत कार्यकर्त्यांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. नियमितपणे अजित पवार पक्ष संघटनेबाबत भाजप पुढे बोटचेपी घेत असल्याने आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यात त्यांनी राज्यसभेचा दिलेला शब्दही फिरवल्याने त्यांच्याविषयीच्या नाराजीसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता मात्र असल्याचं बोललं जात आहे.
परंतु काल झालेल्या भाजपच्या कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे ठरले असून जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर राष्ट्रवादीकडून वाईचे आमदार मकरंद पाटील हे दावेदार आहेत। एका वर्षापूर्वी अजित पवार महायुती बरोबर गेल्यावर 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मंत्रिपदासाठीचे 10वे नाव होते हे म्हणजे मकरंद पाटील, पण त्यावेळी ते स्वतःहून बाजूला राहिले। या विस्तारातही ते दावेदार आहेत। अजित पवार कोणाला ताकद देणार हे लवकरच स्पष्ट होईल। अजितदादांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेवर खासदार करण्याचे आश्वासन दिले होते। त्यामुळे मकरंद पाटील यांना मंत्रिपद दिले तर नितीन पाटील यांना सध्या तरी खासदारकीपासून दूर राहावं लागण्याची शक्यता आहे। दोन्हीपैकी एक जरी संधी वाई तालुक्याला आली तर अजितदादांनी आपला शब्द पाळला असंच म्हणावं लागेल। आमचा हा आजचा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। त्याचबरोबर सातारा न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा व नवनवीन अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढील एका नवीन विशेष भागामध्ये। तोपर्यंत धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।